नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये आयकर विभाग पुणे यांच्यामार्फत सरळ सेवा किंवा सरकारी नोकरी भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये स्टेनोग्राफर, कर सहाय्यक आणि मल्टीटास्किंग स्टाफ या पदांसाठी भरती होत आहे. कमीत कमी 10वी उत्तीर्ण जरी असाल तरी तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी. कर सहाय्यक सारख्या पदासाठी तुम्ही कोणतीही पदवी असेल तर अर्ज करू शकता. 18,000 ते 56,900 आणि 25,500 ते 81,100 हा पे स्केल तुम्हाला असणार आहे. ऑनलाईन अर्ज करायचा आहे, ज्यासाठी मात्र 200 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे. आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड अशा प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारत सरकार अर्थात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या प्रधान कार्यालय, इन्कम टॅक्स ऑफिस, पुणे आयुक्तालय यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सो तुमचं नोकरी ठिकाण हे पुणे या ठिकाणी राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी सरकारी या ठिकाणी नोकरी मिळत आहे, ज्यासाठी मित्रांनो 10/8/2026 ही जाहिरात रिलीज करण्यात आलेली आहे. बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे तर बघा, नोटिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ मेरिटिशियस स्पोर्ट्स पर्सन, कॅडर ऑफ स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट आणि मल्टीटास्किंग स्टाफ. थोडक्यात जे स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांच्यासाठी ही स्पेशल रिक्रुटमेंट मित्रांनो या ठिकाणी होत आहे. ज्याचा सिलेक्शन क्रायटेरिया कशा प्रकारचा असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड 2च्या 6 जागा आहेत, ज्यासाठी 25,581 पे स्केल आहे. टॅक्स असिस्टंटच्या 40 जागा आहेत, ज्यासाठी लेवल 4चा 25,581 पे स्केल आहे. तर MTSचा 39 जागांसाठी भरती होत आहे. हे शिपाई संवर्गातलं पद आपण म्हणू शकतो. सेंट्रलच्या अंडर येणारं शिपाई संवर्गातलं पद, ज्यासाठी लेवल 1चा 18,000 ते 56,900 पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे. अशा टोटल 85 जागा मित्रांनो या ठिकाणी या भरतीमार्फत पुणे या एका ठिकाणी भरल्या जात आहेत. सो नक्कीच नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत. तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे. कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर एनी वन ऑर मोर दॅन वन ऑफ द पोस्ट अबव पोस्ट इन अ सिंगल ऍप्लिकेशन. थोडक्यात एकच ऍप्लिकेशन तुम्हाला करता येणार आहे. तुम्ही मल्टिपल पदांसाठी त्या ठिकाणी एकाच ऍप्लिकेशन मधून अर्ज करू शकता. त्यानंतर बघा, इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे. स्टेनोग्राफर ग्रेड 2 स्टेनोसाठी 12वी उत्तीर्ण क्रायटेरिया असणार आहे. टॅक्स असिस्टंट TS साठी डिग्री कोणत्याही विषयामधले असेल तरी चालेल. आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी 10वी उत्तीर्ण ऑर इक्विव्हॅलंट असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. हे बेसिक क्वालिफिकेशन त्यांनी या ठिकाणी या पदांसाठी मागितलेलं आहे. या व्यतिरिक्त तुमचं स्पोर्ट्स अचिव्हमेंट किंवा पार्टिसिपेशन सुद्धा रिक्वायर्ड आहे, हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. नॅशनॅलिटी अर्थातच इंडियन सिटीजन्स. एज लिमिट बघा, या ठिकाणी 18 ते 27 वर्ष स्टेनोसाठी, 18 ते 27 वर्ष टॅक्स असिस्टंटसाठी आणि 18 ते 25 वर्ष या ठिकाणी मित्रांनो MTS साठी राहणार आहे. या व्यतिरिक्त ॲडिशनल तुम्हाला 5 वर्ष रिलॅक्सेशन जर तुम्ही ओपन OBC मध्ये असाल तर ॲज अ स्पोर्ट्स पर्सन मिळणार आहे. आणि 10 वर्ष रिलॅक्सेशन SC ST कॅन्डिडेटला मिळणार आहे स्पोर्ट्स पर्सन असाल तर. सो या गोष्टी लक्षात घ्या आणि या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. पुढे बघा, सिलेक्शन क्रायटेरिया याचा कशा प्रकारे राहणार आहे. तर ऑर्डर ऑफ प्रेफरन्सनुसार तुम्ही बघू शकता सिलेक्शन क्रायटेरिया तुमचा कशा राहील. पहिला प्रेफरन्स मिळणार आहे जे कॅन्डिडेट इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत, त्यांना पहिला प्रेफरन्स या ठिकाणी मिळणार आहे. सेकंड प्रेफरन्स मिळेल ज्यांच्याकडे मित्रांनो स्टेट, UT यांनी ज्युनियर किंवा सिनियर लेवल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये रिप्रेझेंट केलेला आहे किंवा थर्ड प्लेसपर्यंत त्यांची पोझिशन आलेली आहे, त्यांना त्या ठिकाणी प्रेफरन्स सेकंड मिळणार आहे. तिसरा प्रेफरन्स या ठिकाणी मिळणार आहे जे कॅन्डिडेट युनिव्हर्सिटी और इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशनमध्ये अटेंड केलेला आहेत किंवा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये पार्टिसिपेट किंवा थर्ड पोझिशनपर्यंत त्यांनी मेडल जे आहे ते मिळवलेलं आहे. फोर्थ प्रेफरन्स त्या ठिकाणी अगेन स्टेट, UT, खेलो इंडियामध्ये युथ गेममध्ये त्या ठिकाणी मित्रांनो जे असणार आहेत कॅन्डिडेट त्यांच्यासाठी अपेअर असणार आहेत किंवा थर्ड पोझिशनपर्यंत असणार आहेत त्यांच्यासाठी राईट. फिफ्थ पोझिशन आणि सिक्स्थ प्रेफरन्स सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सो या बेसिसवर तुमचं रिक्रुटमेंट या ठिकाणी होणार आहे. यामध्ये ॲडिशनल एक्झाम प्रॉब्ली होणार नाही. तुमचं जे मेरिटियस स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे तुमचं जे पार्टिसिपेशन किंवा मेडलच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी स्पोर्ट्स कोणकोणते आहेत, टोटल नंबर ऑफ प्लेयर्स किती असणार आहेत किंवा कॅन्डिडेट्स किती घेतले जाणार आहेत, ज्यामध्ये मेल किती आहेत, फिमेल किती आहेत हेही त्यांनी मेन्शन केलेलं आहे. सो ॲथलेटिक्ससाठी सर्वात जास्त जागा आहेत 20. त्यानंतर व्हॉलीबॉलसाठी सर्वात जास्त जागा 12 तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या व्यतिरिक्त इतर स्पोर्ट्ससाठी सुद्धा जागा आहेत, त्याही तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. टोटल 85 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये स्पोर्ट्स पर्सन असाल तर अप्लाय करू शकता. त्यानंतर ॲप्लिकेशन फी बघा, ॲप्लिकेशन फी पेएबल 200 रुपये फॉर्म फी भरायची आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तिन्ही पोझिशनसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्ही एकच फॉर्म भरू शकता आणि एकच ॲप्लिकेशन फी त्या ठिकाणी भरू शकता. वन्स पेड रिफंड केली जाणार नाही फी, ही फार महत्त्वाचं आहे.
अप्लाय कशा प्रकारे करायचा आहे बघा. तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला व्हिजिट करायचा आहे इन्कम टॅक्स ऑफिशियल वेबसाईटवर. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. इश्यू ऑफ ॲप्लिकेशन 10/8/2026 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात होत आहे. तुम्ही 15/8 पासून 15/9 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. 15 सप्टेंबर पर्यंत हे लक्षात घ्या. एक चांगली संधी आहे. तुम्ही जर स्पोर्ट्स कॅन्डिडेट असाल, तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर यासारखी संधी तुम्हाला मिळणार नाही, कारण यामध्ये ओपन मधले कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाहीत किंवा फ्रेशर कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाही. तुम्हाला स्पोर्ट्स पर्सन असणे आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो. धन्यवाद.